अधिक मासाचा अध्याय 24वा। तर आज आपण अध्याय 24वा पाहणार आहोत। तर पुढचे सुद्धा अध्याय आपल्या चॅनलवर येणार आहेत, म्हणून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नवीन असाल चॅनलवर। तर चला सुरू करूया। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः। ओम नमो आदिनारायणा, विश्वचाळका विश्वपाळना, चराचर जेका रचना, ते जानत वसत्ते, तेथे मी नमन करता, ही केवती पै असे वार्ता, म्हणून मोन्याची वागलता चरणी असे वार्ता, म्हणून मोन्याची वागलता चरणी माथा ठेवीत, कुशळ करावी कविता, हे सकळ तुझी सत्ता, वदता आणि वदविता, मनोरथ पुरविता तुमची पै, ऐका श्रोते हो संत सज्जन, मागे विप्रकुमार गेला उद्धरून, सद्गुरु नारायणे कृपा करून, गोदारीने उद्धरिला, आता तयाची जे भगिनी, ते तो वेशेने नेली चाळूनी, तयेची काय झाली करणी, नारायणा मनी ते चिंता, सद्गुरु ऐसा दयाळू पाही, दुजा न देखो कवने ठाई, विप्रकन्या बुडतसे पाही, पापडो ही अगम्य, तरी ते असे कवने ठाई, ती ते लावावे परमार्थ सोयी, म्हणून निघाला लवलाही, शोधी सर्वही भूमंडळा, तव लक्ष्मण नामे एक नगर, असे विस्तीर्ण अग्ने कोणावर, चारी वर्ण अपरंपार, धनधाई सावकार सर्वही, तेथे ती विप्रकन्या पाही, वेश्या घेऊन गेली लवलाही, ठेवी ती झाली निजगृही, आद्या तरे करुणी, उपवर झाली विप्रदुहिता, सौभाग्य ती येते देखांता, मागितले धन देती हाता, अति सुंदरता देखुनी, आधीच ब्राह्मण वर्णी, गौरांगी सुंदरपणी, गंडस्थळे ठसठसुनी, नासिक कर्णी डोळसा, ऐसी येते देखुनी शेटे महान, मागितले द्रव्य तेती आणून, एरी ही जालीसे निमग्न, भरला मदन निजांगी, तया नगरी नारायण पाही, अवचट पातला तया ठाई, शोध करिता वेश्यागृही, कळला सर्व वृत्तांतम, मग तिची गृहा पातला, नैनी देखिली विप्रबाळा, मनी म्हणे आहारे कपाळा, हात व सोहळा केवता, गृही दासदासी अपार, गजरथ वाजी शकट थोर, नाना वस्त्रे अलंकार, तेने सुंदर शोभली, ऐसी देखुनी सुंदरी ते, निसंग चढला उपरी वरुते, एरी अवलोकिंता तया ते, असेल कोणी व्यसनी हा, एरी मनी चाकटली मनस्वी, म्हणे हात व दिसता हे तपस्वी, नेनो याची पूर्ण उर्मिसी, म्हणून धामी आलासे, आसन देऊनी सत्वरा, नमन केले द्विजवरा, एरू न दे आशीर्वादोत्तर, न गे थारा निजासनी, ती म्हणे स्वामी बैसावे येथे, एरू हास्यवदने बोले तिथे, तुंता ओळखिले नसे की आम्हा ते, बोले निरोते शुभानने, तुझा जन्म कवने ठाई, कोठून आलीस या ठाई, ब्रह्मण कुळी उपजोन पाही, काय केले सार्थक, तुझी माता पिता पुण्यवान, तुझी या बंधूची दशा कवन, येथे विषयी आसक्त होऊन, काय कर्माचरण आचरलिसी, उत्तम हा नरदेह पाही, वारंवार लादणार नाही, याचे सार्थक करी काही, न पडे प्रवाही अनेक, पुढे नरकवास अति दारुण, कुंभपाकी घाली सूर्यनंदन, तेथे सोडवितातून ते कोण, असे तो सांगणे मजलांगी, हा तुझा समग्र परिवार, दासदासी अपार, हस्तिवाजी रथवर, धन अपार गाठीसी, हे तव राहील जेथील तेथे, अंती ऐकले जाणे लागे तू ते,
विचारून पाहे पुरते, सांगतो सत्य तुझ लांगी. अंती ऐकले जाणे लागे तू ते, विचारून पाहे पुरते, सांगतो सत्य तुझ लांगी. ऐसी उपदेशयुक्त ओळखन, ते देता झाला नारायण. एरी पाहती झाली निरखून, तो ओळखला पूर्ण निजमनी. हा तव माझा गुरुबंधू, म्हणून चकाटली ते वधू. काही न बोलेची अनुवाद, मौनेची वंदली तया ते. सद्दित परम अंतरी, होऊन तयाचे चरण धरी. बोलती झाली ते सुंदरी, अति आदरे तया ते. मग मुळापासून समग्र, तया ते सांगती झाली समाचार. म्हणे माझे तव कर्म अघोर, भोगल्या विन सुटेना. आता कवन उपाया ते करू, केवी उतरेल पैल पारू. कवन भेटेल ऐसा सद्गुरू, नरक घोरू चुके जेने. हा नरदेह अति उत्तम पाही, तया उपरी ब्राह्मण न देहो. आहारे जनार्दना शेषशायी, काय हे देवी महाराजा. ऐसे म्हणून ते वेळी, ढळढळा अश्रुगळी. चरणीचे मस्तक मौळी, विप्रबाळी न सोडीच. परम गहिवर दाटला, मग कंठ करुनिया मोकळा. रडो लागली ते अबळा, पडली गळा विप्रांच्या. म्हणे माय बापे सर्व गोत, माझा तू तव परम आप्त. नेनो बुद्धीची कोण गत, माझी मात केवती घडे. आम्ही उभयंता भावंडे जानो, दोघांच्या गती झाल्या दोन. केवता कोपला नारायण, कैसे प्रक्तन माझे हे. आहा देवा केले काही, माता पित्याची सेवा घडली नाही. बंधू तोही अवलोकिला नाही, पडले अपायी काळाच्या. दान धर्म नेनेची वार्ता, भजन पूजन न घडे सर्वथा. विप्रभोजन न जाणे तत्वता, नाही वार्ता पुण्याची. संत सेवा घडली नाही जाण, नायको कथा पुराण श्रवण. वृत्त आले जन्मा लागून, केवता भगवान कोपला. आहारे दृष्टा चतुर नाना, हे काय ओढवेले माझी या प्रार्थना. हे केशवा हे जनार्दना, यम यातना निर्वारी हे. ऐसी सद्दी न अंतरी, परम घाबरली सुंदरी. टप टप अश्रु गाळी नेत्री, द्रवला अंतरी नारायण. मग ती येते धरून हृदयी, संभोखिता झाला ते समयी. म्हणे चिंता न करी काही, शेषशायी निवारिल. ऐसे आश्वासनी तिजला, आपण निजासनी बैसला. मग म्हणे सांगेन जे ये वेळा, ऐकसी की राजसे. एरी वदे ते समयी स्वामिया, अमान्य नाही नो हे वचना तुझिया. सांगाल तेच क्रिया, सोये आचरेन निर्धारी. मग वदे तेव्हा नारायण, म्हणे करी सर्वस्व गृहदान. राहे निराळी होऊन, पुढे महिमान देखसी. आप्तसेवक सर्वांते, निरोप देई सकाळा ते. देऊन या त्याची अद्रव्याचे, अर्पी ब्राह्मणाते सर्वही. अर्पी ब्राह्मणाते सर्वही, स्वये करुनिया स्नान. मग पाचारी ब्राह्मण सम्रग ही पूजा. मग पाचारी ब्राह्मण सम्रग. तुळसी पत्र ठेवी गृहास, काही न धरी मनी आस. होई सर्वस्व उदास, सोडी आस सकळही.
ऐसे आचरता तुझ लांगी नुपेक्षोनी शिराबितीच्या योगी उडी घालून निजांगी होईल भयभंगी दयाळू विश्वास मानिसी वचनी तरी मुक्त होसी एच क्षणी पाप द्रव्य देई टाकुनी चक्र पाणी तुष्टेल ऐसे वदंता ती लागून एरी तैसेच करीती झाली आपण तक्षणी आली स्नान करून पाचारी ब्राह्मण नगरीचे मग संकल्प करुणी सकळ गृहावरी ठेवली तुळशीदळ गाई म्हशी वाजी कल्लोळ विप्र सकळ नेते झाले दास आणि दासी पाही द्रव्य देऊन मुक्त केले तेही एकाकी एक वस्त्रनिशी पाही ऐसी नवाई झालीसे इतके कर्म सरे तोपर्यंत नारायण ही होता तेथ मागुता वदेती येते जातो बिराडा ते पै आम्ही आता तुवा एक करावे एका नेमाते स्वीकारावे 3 सहस्र द्रव्य घ्यावे तरीच आंतळू द्यावे शरीर 3 सहस्र अर्पिल जो द्रव्य तुंते तरीच पुरविजे तयाचे मनोरथाते नाही तरी स्वस्त बैसे निवांते मानी वचनार्थ इतुका आम्ही येऊ प्रातकाळी आकर्णून तुझी नव्हाळी कृपालू तो चंद्रमौळी संकटी सांभाळी दासते ऐसे वदोन चालता झाला एरीने नमस्कारी निबोलविला म्हणे अमान्य करी वचनाला जो सांगितला धर्मपै सूर्य अस्त पावतला झाला तव जार आले ते वेळा 3 सहस्रांचा नेम ऐकिला परताळा मेळा सर्वही कोणा ते न देववे इतके द्रव्य मग परतले झाले सर्व एरी उपोषित असे पहा हो तव काय अपूर्व वर्तले तेथे अंतरिक्ष जाता नारद मुनी कौतुक पाहिले ते नैनी तैसेच येते झाले ब्रह्मभुवनी ब्रह्मा या लागुनी नेमियले स्वागत पुसता ब्रह्मदेवे काय देखिले जी अपूर्व मग हास्य करुणी मुनी पुंगव काय पहा हो बोल तू काय तुमची या लिखितार्थ दिसून आली असे ताता मग समूळ निवेदिली वार्ता होय देखता जेथे पै म्हणे विप्रकन्या सुंदर तिने आचरावे कर्मजार तया योग भरावे उदर हे तव अक्षर स्वामीचे तरी तिने सर्वस्व दान केले आलोट नेमा ते स्वीकारिले 3 सहस्र द्रव्य देता भले तरीच घडे रती त्यासी ऐशा द्रव्याच्या नेमा लागुनी न देता उपोषित कामिनी हे मी देखून नैनी यठाया आलो असे ऐसे ऐकता उत्तर मनी विचारी चतुर्वक्र घडू आले दिसता हे मग उठवनिया झड करी 3 सहस्र द्रव्य घेतले पदरी त्वरे पातला त्या नगरी अकस्मात द्वारी उभा ठेला सौदागराचा वेश धरिला सत्वर उपरी वरी वेधला बोलता झालासे बोला नेम ऐकिला निज करणी नेमयुक्त द्रव्य दिधले म्हणे मी परतून येतो ए वेळे सिद्धंता असो दे सकळ म्हणून तात्काळ चालिला ऐसी करून नवाई गुप्त झाला ठाईचे ठाई एरी मार्ग लक्षित बैसिला पेही सूर्योदया पावे तो परी येता न देखितया ते उपोषित बैसली तेथे नसीबेची द्रव्याते काही केली या जानपात व सूर्योदय झाला आणि नारायण पातला एरीने वृत्तांत निवेदिला जो वर्तला निशिते
म्हणे येऊन सौदागर द्रव्य दिधले 3,000 न देखो अद्यापवर पुढे प्रकार केऊता ऐसे ऐकतांची उत्तर येऊ हर्षला निर्भर म्हणे बोलावी धरामर वाटी सर्व धन हे स्नान करून येई आता बोलावूनी विप्रसमस्ता द्रव्य वेची हे तत्वता नसे वार्ता अन्य काही तथास्तु म्हणून निजवाचा स्नान करून भावेसाचा पाचारून मेळा विप्रांचा केला द्रव्याचा भनाना मुष्टी आणि ओंजळ भरुनी द्रव्य वाटिती झाली कामिनी आश्चर्य करीती सकळजणी देखे नैनी नारायण दुसरे दिवसा लागून नामुष्टी भरी अन्न तव दीनमान झाला अस्तमान झाले कथन ब्रह्मदेवा पुन नारदे जाऊनी वार्ता निवेदिली ब्रह्मया करणी म्हणे 3,000 ते कामिनी केऊ हानी द्रव्य ते काल तुम्ही जे द्रव्य दिधले ते तो सर्वही दाना ते दिधले पुढे पाहिजे विचारिले उपोषित अबलाती आजीचा तो दुसरा दिन उपोषित ते अंगना जारण येती कोणी सदना पुढे विचारण केऊती जारत्वे उदर भरावे हे तो असत्य झाले आघवे ऐसे ऐकून ब्रह्मदेवे म्हणे हे तो बरवे दिसेना मग उठोनी लवलाही 30,000 द्रव्य घेतले पाही तात्काळ पातले निज गृही असे ज्या ठाई वेशाते जितुके द्रव्य दान दिधले तयाच्या 10 गुणित अर्पिले पाहिजे म्हणून शस्त्र बोलिले यदर्थी घेतले 30,000 आपण जातसे सावकार जपोनिया रोहंवर बरी द्रव्य 30,000 पातला मंदिर लवला आहे समग्र द्रव्य पुढे ठेविले म्हणे हे ठेवीजी गृह मिळे आम्हा ते व्यापिले कामनळे येऊ भोग वेळ लक्ष्मी आपण असो सावकार पाहून तुम ते स्वरूप सुंदर अंगी दाटला कामज्वर म्हणून सत्वर पातलो तरी जे मागसी तेची देईन न करीस कदा अनुमान हे द्रव्य ठेवी साठवून आम्ही परतून येतसो पाहुनिया सुंदर कांती एरी चाकाटली चित्ती मस्तक ठेवी चरुणावृती म्हणे विनंती परिसीजे आलोट असे नेम माझा तोची परिसीजे महाराजा काल द्रव्यार्थ घेतले ओजा झाले भाता तयाची तरी तो अद्याप देखिला नाही हे द्रव्य मी तो न सेवी तयाचा मनोरथ पुरताही सेवा तुमची स्वीकारू ऐसे नेमोत्तर नारीचे जाण आकर्णून चतुरानन थकीत झाला निज मन हे तो कठीण दिसत आहे मग तिथे बोलत असे वचना तरी पूर्वी तयाची कामना तोवरी हे द्रव्य ठेवी साठवून येऊ परतून मागुती ऐसे ती देवदूत गुप्त झाला तत्क्षण एरीचा कटली मन केऊती करती विपरीत ऐसे वर्तमान झाले ते ठाई तव भाग्योदय झाला पाही नारायण आला लवलाही एरी ठेवी पायी मस्तक एरीने वार्ता निवेदिली सकळ म्हणे देऊन द्रव्य तात्काळ गुप्त झाला न लागता वेळ नेनो खेळ कैसा हा
एरू म्हणे बहुत झाले निके, तरी आता एक एके स्नान करून या निके, द्रव्य वाटी विप्रांते. मग बोलते भामिनी, केहुती आचुरू हे करणी, द्रव्य तो दिधले दोघांनी, न देखो नयनी एक तो. उत्तर देतसे नारायण, तुमते सांगतो ते करी कारण. तिने तात्काळ स्नान करून विप्रवर्या हाकारिले, मग द्रव्याची भरून झोळी, नेती झाली विप्रमंडळी. एरी राहिली से निराळी, नेत्र कमळी अवलोकित. ऐसा सर्व धनाचा व्यय केला, त्रिरात्र उपोषित ते बाळा. तव दिनमान असतास गेला, समाचार कळला ब्रह्मदेवा. नारदे निवेदिले समग्र, घाबरला चतुर्वर्कर. म्हणे आता केऊता प्रकार, न सुचे विचार काही आता. ऐसे द्रव्य न्यावे कोठवरी, तिथे आयुष्य तो शतवरी. प्रतिदिनी आचरता सुंदरी, दशपात द्यावे लोगे पै. सांप्रत द्यावे लोगे 3 लक्ष, ऐसे वाढता दिवसेंदिवस. गणती वर्ष शतास, तरी द्रव्य नाश कुबेराचा. ऐसे जाणून अंतरी, हंस विमान धाडिले झडकरी. म्हणे घेऊन यावी ते सुंदरी, आचरे परी ऐसी हे. आज्ञा होता तात्काळी, विमान उतरले भूतळी. तात्काळ दिव्य रूप केली, परी विमानी न बैसे ते. म्हणे सद्गुरु नारायण, न देखता न येता जाण. न सेवी मी विमान, जावे परतून माघारे. मग विपान करून स्थिर, दूत गेले सत्वर. नमोनिया चतुर्वक्र, समाचार सांगितला. विना नारायणा वाचुनी, विमानी न बैसे भामिनी. मग वते कमळासनी, हेही कहाणी अपूर्व. नारायणा ते ठेविता, हेही बरी न दिसे वार्ता. तो ऐसेची वारंवार करिता, विपरीत वार्ता हो पावे. ऐसे जाणुनी निजमनी, उभयंता आणविली ते क्षणी. वाहुनिया हंस विमानी, निजवनी आणिले. ऐसी ते शतयुषी जारीन, उद्धरिले सद्गुरु वचने. म्हणून अनन्य होऊन, जावे शरण सद्गुरु ते. परी मुख्य भाव असावा, मग पाविजे देवाधिदेवा. म्हणून सांगतो तुम्हा सर्वा, भावार्थ आचरावा मलमास. जरी सर्वस्वे दान केले, तरी तात्काळ पाविजे फळे. संतुष्ट होऊनी गोपाळे, पद आढळतो पावे. स्वस्ती श्रीमन्महात्मग्रंथ, पद्मपुराणीचे समंत. मनोहर सूत विरचित. चतुर्विंशतमो अध्याय गोढा इति. चतुर्विंशतम अध्याय संपन्नम. तर अशाच पद्धतीने पुढचे सुद्धा अध्याय आपल्या चॅनलवर येणार आहेत, म्हणून सबस्क्राईब